मित्रमंडळी, आपल्या सर्वांना माहीत आहे बोधुपासक सुभाष शंकर लोणी यांचे द्वितीय चरण आयुष्यमान नंतर हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्शन झालं असं म्हणण्यापेक्षा सिलेक्शन खेचून आणलेलं आहे त्यांनी खरं तर. आणि आपल्या लोणी खुर्दमध्ये बऱ्याच दिवसापासून असा एक रिझल्ट आलेला नव्हता जे नंतराचा आलेला आहे. त्यामुळे आपल्या लोणी खुर्दचा एक चांगला अभिमान आहे, आपल्या सर्वांना वाटायला पाहिजे. आणि नंतराज लोणीच्या ते बऱ्याच वर्षापासून मला वाटतं मी 9वी-10वीला असताना जेव्हा मी व्यायामला जायचो तेव्हापासून ते प्रॅक्टिस करायचे, म्हणजे बरेच वर्ष झालेले आहेत. नंतराज लोणी असेल ते आपले अमोल कैलास लोणी, म्हणजे बरेच. खरं तर आपल्या लोणी खुर्दमध्ये वातावरण जरासं कमी आहे म्हणजे पोर प्रॅक्टिस करण्याचं, पण जे करतात ते मेहनतीने करतात, लागतात, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये तुरलं तर बाकीच्या गावामध्ये असं वातावरण भरपूर झालेलं आहे सरकारी नोकरीचं. त्या हिशोबाने आपण सुद्धा आपल्या गावचे आपल्या समाजाचे म्हणण्यापेक्षा आपल्या गावचे बी मुलं प्रशासनामध्ये गेले पाहिजे, आपल्या समाजाची ताकद वाढली पाहिजे. आणि आजकाल एका घरातला जर एखादा विद्यार्थी म्हणजे एखादा मुलगा जर सिलेक्शन झाला तर त्याचा आदर्श त्याचा पूर्ण जवळपासचे सगळेजण घेतात. आपल्याला माहित आहे जेव्हा भारतीय संविधान लागू झालं होतं, जेव्हा हे प्रशासकीय सुविधा लागल्या होत्या, तेव्हा एक कलेक्टर झाला होता आणि तो बाबासाहेबांना भेटायला गेला होता. तर बाबासाहेब म्हणले की बा तू सिलेक्शन झाल्यानंतर तू तुझ्या गावामध्ये गेलास का? तर तो गेलेला नव्हता. तर बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की तू तुझ्या गावामध्ये जा, तिथे राहत गेला, तिथे शिकत गेला, जेणेकरून काय होईल की कोणीतरी धुणार तुला बघेल, भांडे घासणार तुला बघेल, कोणीतरी शेजारी पाहिजे बघतील, त्यांना हे वाटेल की बा हा तर इथलाच होता, आता एवढ्या पदावर गेला, म्हणजे आपलंही लेकरू त्याचा आदर्श घेऊ शकते. म्हणजे असं झालं पाहिजे. आपल्या शेजारचे लागले तर आता नंतरात लागलेला आहे, नंतरातला पाहून अनेक जण म्हणजे त्याच्या घरचे समजा वाड्यातले जे आहेत किंवा ते पण मुलं बा आपला कोणीतरी आहे, आपणही अभ्यास करायला पाहिजे, आपल्या गावातले म्हणजे लोकांनी आदर्श घेतला पाहिजे, असं केले पाहिजे. पोलीस भरतीचा जे टास्क आहे पूर्णपणे काही सोपा नसतो. तर त्याच्यामध्ये 1.5 किलोमीटर आणि वरी 100 म्हणजे 1600 किलोमीटरची रनिंग राहते, जी 5 मिनिट 10 सेकंदामध्ये कंप्लीट केली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात. त्याचबरोबर 100 मीटरची रनिंग राहते, त्याच्यामध्ये 11 मिनिट 50 सेकंदात आलं तर पुन्हा म्हणजे मायनस मार्क. त्याचबरोबर 7.5 किलोचा गोळा राहतो, 8.5 मीटर फेकायचा राहतो. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 50 मार्काच्या ग्राउंड मध्ये येते. त्याचबरोबर पुन्हा 100 मार्काची थेरी राहते. 100 मार्काच्या थेरीमध्ये कमीत कमी 80+ असेल आणि दोन्हीचं कॅल्क्युलेशन होऊन कट ऑफ मध्ये बसलं तर आपलं सिलेक्शन होते. आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणजे सगळ्या मुलांसोबत ते आपल्या कंपॅरिझन असते. त्याचबरोबर आपल्याला आता आपण बौद्ध समाज SC कॅटेगरी म्हणजे SC मध्ये फक्त बौद्धच नाही, भरपूर सगळ्या जातात, त्याच्यामध्ये बी कॉम्पिटिशन आपल्या जनरलच्या लेवलला झालेलं आहे जवळपास. तर याच्यामध्ये टिकण्यासाठी आपल्याला लय कठोर मेहनत घेणं गरजेचं आहे. आणि एवढी सगळी मेहनत घेऊन आता नंतर सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून आपणही प्रशासकीय सेवेमध्ये जाणं गरजेचं आहे. हे आदर्श आपल्या पोरांनी घेतले पाहिजे. बाबासाहेबांचे हे विचार पुढे नेण्याचे हे काम होतं. तर लोणी परिवाराने म्हणजे आपण ते दुकानदार आनंदा लोणी, त्याचबरोबर आमचे माजी मुख्याध्यापक यांनी हा छोटेखानी सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपण सर्व या ठिकाणी आलेले आहात. त्यामुळे आपल्या सर्वांचे मी सिद्धार्थ लोणी, सुरेश लोणी आणि सगळे आपण मित्रमंडळी हा कार्यक्रम छोटेखानी ठेवून आपण त्याचा सत्कार करणार आहोत. मी विनंती करतो की दादा त्यांना आपण हार घालून सन्मान करा. I say congratulations, work so hard, forgot how to vacation.